अलीकडे अध्यात्म, आध्यात्मिक हा शब्द वारंवार ऐकायला येतो. एखाद्या माणसाचं वर्णन करताना आईचं किंवा वडिलांचं किंवा मित्राचं, आपल्या जोडीदाराचं वर्णन करताना लोक म्हणतात ते फार आध्यात्मिक आहेत किंवा तो फार अध्यात्माचं वाचन करतो. त्यांना जर आपण थांबून विचारलं की अध्यात्म किंवा आध्यात्म म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुम्हाला कोणता अर्थ अभिप्रेत आहे, एखादी व्यक्ती आध्यात्मिक आहे याचा नेमकं अर्थ काय किंवा तुम्हाला काय सुचवायचं आहे त्यातनं, तर लोक थोडे गोंधळतात. काही सेकंद म्हणतात हां ते ना नेहमी मेडिटेशन करतात किंवा ते फार देवाधर्माचं करतात, रोज देवपूजा करतात, रोज प्रार्थना करतात किंवा ते फार दानधर्म करतात किंवा ते कधी रागवत नाहीत. ते म्हणतात मी फार आध्यात्मिक आहे. आता ही जी उत्तरं आहेत ना ती थोडीशी भाबडी आणि थोडीशी अज्ञानमूलक आहेत. म्हणजे काय, अध्यात्म, आध्यात्म, आध्यात्मिक किंवा आध्यात्मिकता या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला कळला पाहिजे. अर्थात मूळ शब्द संस्कृत आहे. संस्कृतामध्ये मूळ शब्द 3 आहेत, म्हणजे एक प्रत्यय आहे आणि 2 शब्द आहेत. एक शब्द आहे आत्मन, दुसरा आहे आधी आणि तिसरा आहे इक. इक हा केवळ विशेषण बनवणारा प्रत्यय आहे. आपण म्हणतो धार्मिक, धर्मधार्मिक, समाज सामाजिक, तसं हे एक प्रत्यय जोडलेलं आहे अध्यात्मा संदर्भात. तर आत्मन म्हणजे काय, तर आत्मन म्हणजे काही माणसं त्याला म्हणतात, काही लोक त्याला म्हणतात आत्मा, कोणी म्हणतात जीव, कोणी म्हणतात अंतःकरण. तर काही जण म्हणतात की आत्मन म्हणजे स्वची जाणीव. आणि स्वची जाणीव कशी, तर ती चैतन्यपूर्ण जाणीव. आत्मन म्हणजे आपल्या शरीरातली ऊर्जा असाही अर्थ लावला जातो, पण सगळे अर्थ स्वसंदर्भात आहेत. हे जाणणं खूप महत्वाचं आहे. दुसरं आहे आधी. आधी याचा अर्थच असा आहे की कशाच्या तरी संदर्भात आहे, ते कशा तरी संबंधित आहे, कशावर तरी ते आधारित आहे. म्हणजे आत्मन यावर आधारित असे, म्हणून ते आध्यात्मिक हे विशेषण झालंय. आता आत्मन याचे जे मी वेगवेगळे अर्थ सांगितले, त्याचा मी आधी जे काही सांगितलं होतं ना, देवपूजा करणे, प्रार्थना करणे, दानधर्म करणे, या गोष्टीचा अगदी सरळ सरळ संबंध असतो नाही, म्हणजे आडवाटेने संबंध नक्कीच आहे. काही लोकांना असं वाटतं की आपला देश फार आध्यात्मिक आहे कारण आपल्याकडे खूप तीर्थक्षेत्र आहेत. तर या सगळ्या शब्दांचा आत्मन या शब्दाशी कुठेही अर्थ लागत नाही. स्वसंदर्भात असलेले म्हणजे आध्यात्मिक. आता हे स्व म्हणजे काय, हा कळीचा मुद्दा आहे, तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपलं शरीर म्हणजे आपण स्व का, आपलं मन म्हणजे आपण स्व का, की देह, शरीर आणि मन या पलीकडे असणारी एक स्वची जाणीव. म्हणजे आपण म्हणतो की हे माझं शरीर आहे, माझ्या मनात असा विचार आला, म्हणजे मी किंवा स्वची जाणीव ही आणखीन पलीकडे आहे. म्हणजे ही काहीतरी अशी जाणीव आहे की आपल्या मनात तयार होते. म्हणजे आपण म्हणूया की नवीन शास्त्राप्रमाणे, मज्जा शास्त्राप्रमाणे, इट्स अ काइंड ऑफ कंजरिंग अप. तो स्वची जाणीव निर्माण करतो. इतके सारे अल्गोरिदम्स आहेत आपल्या मेंदूमध्ये की तो स्वची जाणीव निर्माण करून देतो, जी केवळ माणसाला अद्वितीय आहे. आणखी कोणत्याही प्राण्यामध्ये अशी स्वची जाणीव नाही. मग आता तुम्ही मला सांगा, याच्यात कुठे देवाचा संदर्भ आला? नाही येत. परंतु आपण काय केलंय की या सगळ्या गोष्टींना एक देवत्वाचं स्वरूप दिलंय, धार्मिक स्वरूप दिलंय. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिकता याचा नेमका अर्थ कळत नाही, गवसत नाही. पण जेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळतो
त्या क्षणी आपल्याला जाणवतं की मला माझी जाणीव आहे हीच एक महत्वाची गोष्ट आहे. या जाणीवे संदर्भात आपण काहीतरी करत असतो. या जाणीवे संदर्भात आपण ध्यानधारणा करतो. या जाणीवेमध्ये कदाचित काही प्रमाणात मॉरल्स आहेत, काय योग्य काय अयोग्य अशा जाणीवा आहेत. त्या स्वच्या आहेत असं नाही, स्वनी स्वीकारलेल्या आहेत. तर असा हा आध्यात्मिक शब्द आहे. आता ही स्वची जाणीव अधिक स्पष्ट करण्याकरता की माझा स्व म्हणजे नेमकं काय, माझ्यातली स्वची भावना, स्वत्वाची भावना ही ऊर्जा स्वरूपात आहे, जी अव्यक्त आहे. ती मी कशी समजून घेऊ? म्हणजे जेव्हा मला माझ्या दैहिक म्हणजे शारीरिक जाणीवांच्या पलीकडे मी जातो, माझ्या मानसिक जाणीवांच्याही पलीकडे जातो, तेव्हा मला एक वेगळी जाणीव निर्माण होते, एक वेगळा स्व जाणवतो आणि त्या स्वचं स्वरूप आपल्याला आकलन व्हायला लागतं. आता अनेकदा असं म्हणतात की हे स्वचं स्वरूप, ऊर्जेचं स्वरूप नेमकं काय आहे? ते अगम्य आहे, ते काही सांगता येत नाही, शब्दातीत आहे. म्हणून अनेकदा आपण म्हणतो की हा जो अनुभव येतो तो शब्दांच्या पलीकडचा आहे. म्हणजे आपल्याला नेमक्या शब्दात तो व्यक्त करता येत नाही. मग तो कसा आपण अनुभवू शकतो याला महत्व येतं आणि इथे ध्यानधारणेचा संबंध येतो. कारण आपण जेव्हा लक्ष एकाग्र करतो, फक्त श्वास केंद्रित करतो, तेव्हा हळूहळू आपल्या इतर जाणीवा म्हणजे सगळ्या इंद्रियांकडून येणाऱ्या जाणीवा, म्हणजे स्पर्शात येणाऱ्या जाणीवा, एखादा वास येतो, एखादं डोळे मिटल्यामुळे काही दिसत नाही, आठवणी मनात येतात मात्र त्या सुद्धा विरून जातात आणि मग कसली तरी वेगळी जाणीव निर्माण होते. ही जाणीव आपल्याला ट्रान्सेंड करू देत असते. म्हणजे या सगळ्या ज्या जाणीव आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन स्व आहे याची जाणीव होते, म्हणजे अव्यक्ताची जाणीव होते. आता तुम्ही म्हणाल काय डॉक्टर तुम्ही काय काय बोलताय, आम्हाला सगळं कळत नाहीये. तुमचं म्हणणं थोडं खरं आहे. कारण काय आहे की हे सगळं मांडणं आणि स्पष्ट करणं तसं थोडं कठीणच आहे. पण तुम्ही जर त्याच्यावर चिंतन केलं, विचार केलात, तर आध्यात्मिक या शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला गवसेल, सापडेल. तो माझ्या विवेचनातनं सापडू शकेल किंवा ध्यानधारणेमधनं सापडू शकेल. म्हणजे आध्यात्मिकता हा शब्द खूप महत्वाचा ठरतो. आता हे सगळं येतं कुठून असं तुम्ही म्हणाला तर ते बरोबर आहे. हा आध्यात्मिकतेचा अर्थ जो मी इथे मांडलेला आहे तो भारतीय ज्ञान परंपरेतनं आलेला आहे, ज्याला आता आपण इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणतो. काही प्राचीन स्क्रिप्चर्स आहेत, म्हणजे काही संथ आहेत, काही ग्रंथ आहेत, काही गीत स्वरूपी आहेत म्हणजे भगवद्गीता आहे, काही योगाभ्यास संदर्भात आहेत, काही वेदांताच्या रूपात आहेत. म्हणजे वेदांत, सांख्य दर्शन, योग दर्शन, आयुर्वेद आणि बौद्ध दर्शन या सगळ्या दर्शन म्हणजे फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, या सगळ्यामध्ये आध्यात्मिकतेचा असा अर्थ सांगितलेला आहे. आणि प्रत्येक दर्शनाने तो वेगवेगळ्या संदर्भात उलगडून दाखवलेला आहे. मग यातून एक सर्वसामान्य याचा लसावी काय, लघुत्तम साधारण विभाजक काय, तर तसा लसावी असा आहे की आध्यात्मिक म्हणजे स्वतःविषयी जाणीव निर्माण होणे, स्वतःविषयी ज्ञान होणे. हे जर नसलं म्हणजे स्वतःविषयी असं जर ज्ञान नसलं तर आपण अज्ञानी असतो असं यातलं प्रत्येक शास्त्र किंवा दर्शन आपल्याला सांगत असतं. म्हणजे जाणून घेणं, ओळखणं, पारखणं, आकलन करणं आणि त्याचा पूर्ण अनुभव घेणं याला आपण ज्ञान असं म्हणतो.
आपल्याकडे ज्ञान म्हणजे फक्त शाळेत शिकवतात ते, पुस्तकात लिहिलेलं असतं ते, अशीच खूप जुजबी आणि अत्यंत अल्पस्वल्प समजूत आहे. ज्ञान याच्या पलीकडे असतं. ते अनुभवात्मक असतं, चिंतनात्मक असतं, आकलनात्मक असतं. या सगळ्याचा गोषवारा आपल्याला आध्यात्मिक या शब्दामध्ये सापडत असतो. त्यामुळे यापुढे जर तुम्ही मी फार आध्यात्मिक आहे किंवा ते फार आध्यात्मिक आहे असं म्हणायला लागलात तर जरा विचार करा, हे सगळं तुमच्या लक्षात आलंय का? आणि काही माणसं म्हणत असतील मी फार आध्यात्मिक आहे, जरा गर्वाने सांगत असतात, तर त्यांना हे यूट्यूबवरचं ऐकवा. ते जरा विचारात पडतील. ते म्हणतील की हां मला असंच काहीतरी म्हणायचं आहे, असे सारवासारवी करतील, परंतु त्याच्या नक्कीच लक्षात येईल की आध्यात्मिक या शब्दाचा अर्थ नेमकेपणानं समजून घेतला पाहिजे.